जरा काउंटिंग चालू आहे, भरपूर पारितोषिक आपल्याला द्यायचे आहेत. थोडा वेळ थांबा, जरा काउंटिंग होऊ द्या. मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय अर्थात सन्माननीय राजूभाई साळुंके. आपण अक्षयला सन्मानित करायच्या मुख्य व्यासपीठावर आपण त्याचा सन्मान करायचा आहे. आजच्या दिवसातील एक महत्त्वपूर्ण लढत, कारण मागच्या वर्षीचा गतविजेता संघ आहे आणि मागच्या वर्षीचा गतविजेता संघ पहिला सामना पराभूत झाला, त्यानंतर मात्र कमबॅक कशा पद्धतीने असावं याचं उत्तम उदाहरण आपण नक्कीच पाहिलंय. तर अक्षय मॅन ऑफ द मॅच ठरतोय आणि आर्थिक पैशा स्वरूपाची रक्कम आहे ती सुद्धा आपण पाहतोय सन्मान्य राजूभाई साळुंके यांच्या माध्यमातून दिली जाते. नक्कीच आपण पाहतोय मोन्या षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं. त्यासाठी मोन्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अक्षय पाटील आपण आपल्यासोबत जोडला जातोय आजच्या दिवसातील तुफानी खेळी, जिथे आपल्या संघाला गरज होती फलंदाजी झाली. काय म्हणशील वीर दमदार आमदार, आज आपल्या संघ मालकासाठी सुद्धा एक मोठं पारितोषिक लागलं जातंय. ते पारितोषिक आपल्याला घेऊन जायची इच्छा आज मैदानाच्या वरती तुझ्या माध्यमातून दाखवली गेली. एकंदरीत या स्पर्धेबद्दल, या सामन्याबद्दल काय म्हणशील? प्रथम प्रफुल्ल शेठ आणि निलेश शेठचं धन्यवाद देईल की त्यांनी विश्वास ठेवला, कॅप्टनशिप दिली आणि थोडा इंज्युअर असून सुद्धा तो बोलला की ठीक आहे, असं काय विषय नाही, तू खेळ. आणि आज पहिली मॅच हारल्यानंतर थोडा कॉन्फिडंट लो झाला होता, पण नंतर प्रोत्साहन दिलं त्यांनी आणि पहिली मॅच जिंकलो. क्वालिफाय होण्याचा 100% प्रयत्न करू. तर नक्कीच मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं, आपण अर्थात निलेश मलबारी यांच्या मालकीचा संघ, प्रफुल्ल शेठ बानकर यांच्या मालकीचा संघ पहिला सामना पराभूत झाला, त्यानंतर त्याने अंतिम विजेतेपद पटकावलं. अगदी तीच रणनीती, तोच प्लॅनिंग, अगदी तशाच पद्धतीनं या वर्षी देखील आपण पाहतोय. प्रफुल्ल निलेश बानकर, नक्कीच प्लॅनिंग चांगलं आहे त्यांचं. याच दरम्यान आपण पुन्हा एकदा राजूभाई साळुंके यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. पहिल्या षटकासाठीच असणार आहे ते. पहिल्या षटकात जर सलग 5 षटकार ठोकले तर तब्बल 20,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला तर 3,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. येस, आपण मोन्यासाठी पारितोषिक देतोय ते म्हणजेच 4 विकेटसाठी आणि 2 षटकारांसाठी रोख रक्कम 6,000 रुपये. तदनंतर गरीनाथ कटोरे यायचं आहे आपलं 1000 रुपयांचं पारितोषिक विकेटसाठी. तदनंतर साक्षीत आपलं 1000 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे आमच्याकडून. तदनंतर विनय यांनी सुद्धा यायचं आहे आणि आपल्याकडून पारितोषिक घेऊन जायचं आहे. तदनंतर इंद्रनील नाईक यांच्या माध्यमातून गोंधळपाडा या संघाला देखील पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी लावलं होतं. राहुल पेडणेकर आणि मुजीम आमच्याकडून 500-500 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे षटकार, चौकार किंवा विकेट्स पहिल्या षटकामध्ये जर हॅट्रिक घेतली तर प्रत्येकी 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे सन्माननीय राजूभाई साळुंके यांच्याकडून. विकास आता काय बघतोय आपण, कधी विश्वास ठेवला होता का इतकी मोठी स्पर्धा, इतक्या मोठ्या पारितोषिकाची स्पर्धा? ज्या पारितोषिक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संघ मालकासाठी थार, ती सुद्धा टॉप मॉडेल. खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल. महेंद्र शेठ दळवी यांनी एक मोठी स्पर्धा, एक संकल्पना राबवली आहे, कारण मागच्या वर्षी दिलेला त्यांनी शब्द होता की एक 4 व्हीलर त्यांच्या माध्यमातून दिली पाहिजे. अगदी विश्वास बसत नव्हता की 4 व्हीलर अगदी इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसं असतील. चेक राहुल आणि मुजीम, राहुल आणि मुजीम यायचं आहे. आपलं पारितोषिक आमच्या इकडून घेऊन जायचं आहे. कॉम्बॉक्समध्ये आम्ही तुमची वाट पाहतोय. राहुल प्लीज या. आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक इंद्रनील नाईक प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलं, ते आमच्याकडून घेऊन जायचं आहे. आपल्याकडे जमा आहे पारितोषिक. आणि प्रफुल्लजी बानकर आमच्याशी भेट घ्यायची आहे, प्लीज थोडं या, आमच्याशी भेट घ्या. त्याचप्रमाणे सुजित, मला शेवटच्या दिवसाची उत्सुकता लागलेली आहे. शेवटच्या म्हणजे 5व्या दिवसाची, की आमदार साहेब काय घोषणा करणार आहेत पुढच्या वर्षीसाठी. प्रत्येक माझीच उत्सुकता नाही आहे ती, तर संपूर्ण प्रेक्षकांची, सर्व खेळाडूंची सुद्धा उत्सुकता आहे की आमच्या शेठ ही पुढच्या वर्षीसाठी काय घोषणा करणार आहेत, कशा पद्धतीची घोषणा करणार आहेत. सर्व फोन मला भरपूर झालेले आहेत सर, कॉल काय घोषणार आहे, परंतु ते गुलदस्त्यात ठेवलेलं आहे आपण. आजच्या दिवशी विजेत्या संघांना सूचना आहे, उद्या आपला संध्याकाळी 5 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला कॉल देतोय, उद्या 5 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. तर नक्कीच विकास आता मोठी पारितोषिक असावी,
कारण आपण पाहिलं मागच्या वर्षीच आपण या स्पर्धेच्या निमित्ताने डिक्लेअर केलं होतं की पुढल्या वर्षी मी स्पर्धेच्या निमित्तानं 4 चाकी डिक्लेअर करेन. आपली स्पर्धेचा 4 चाकी डिक्लेअर झाल्यानंतर काही आयोजकांनी 4 चाकी आणून दिली. अगदी कॉपी करण्याचा प्रयत्न. मात्र महेंद्र शेठचा कोणी नाद करू नका, कारण ज्यांनी ज्यांनी त्यांचा नाद केलाय त्यांनी आपण सगळे आपली अस्तित्व गमावण्याची वेळ आलेली आहे. चला पुढे मैदानाकडे मित्रांनो, जिथे सामना सुरू होते. आजच्या दिवसातील डू ऑर डाय लढत आपण पाहतोय. एका बाजूला पाहिलं मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं या संघानं देखील चांगलं टफ फाईट दिलं होतं. तब्बल 80 धावा चेस करत असताना अगदी पाहिलं ना तर अगदी हातातोंडाशी आलेला घास खेचण्याचा नक्कीच प्रयत्न केला. त्यात यश मात्र आलं नाही. मात्र एफर्ट आपण पाहिलं ना तर चांगले दाखवले. ते म्हणजे गावदेवी झिराड या संघानं. सामना आपण बघतोय गावदेवी झिराड विरुद्ध एस एस ग्रुप अलिबाग या 2 संघात आहे आणि दोन्ही संघ जखमी शेर आहेत. पहिल्या मॅचमध्ये समोरच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्यांना धूळ चारल्यामुळे त्यांना जी जखम झाली ती या मॅचमध्ये भरून काढण्यासाठी या मॅचमध्ये नक्कीच ते चांगलं पुनरागमन करण्याचा प्रयत्न करील. त्यासाठी दोन्ही कर्णधाराने आपल्या संघाची बांधणी तशा पद्धतीने केलेली आहे. बघूया नाणेफेकीचा कौल अर्थातच एस एस ग्रुपच्या बाजूने लागला. पिंट्या यांच्यात सागर पाटील यांनी कोणताही क्षण न दवडता प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. याच दरम्यान पंचांचा इशारा आहे ते आमच्या गुणलेखकांसाठी. लेट्स प्ले, लेट्स बॅटल वेगेन. थँक्यू विकास दादा. तर या मॅचचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये ऐकवण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. तो चलिए दोस्तों, आज के दिन का ये अंतिम मैच, अंतिम मुकाबला हम मैदान के बीचों बीच देख सकते हैं. गेंदबाजी के लिए आए पवन कोंडा जी, रिटार्म ओवर द विकेट. पहली गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद एक्स्ट्रा कवर्जन में खेलने की कोशिश की है और बहुत ही बढ़िया स्ट्रोक मैं कहूँगा, क्योंकि बहुत ही बढ़िया गेंद थी. जैसे तैसे धकेल दिया पवन कोंडा जी. एक बड़े खिलाड़ी है, छोटी उम्र, बहुत ही कम उम्र में बड़ी टेनिस क्रिकेट की बहुत ऊंचाई उन्होंने पाई है. ऐसे ही खिलाड़ी है, उनका भी यहाँ पे इस मैदान के ऊपर प्रदर्शन अच्छा होना चाहिए. ये मुकाबला उनके लिए पता है अपने घर पे मैदान, घर के मैदान के सामने मैच है. इस कारणवश बहुत ही अच्छा प्रदर्शन उनको करना पड़ेगा. सुजित, थोडा वेळ थांबवतोय आपण, पारितोषिक इथे देतोय. साखर संघाच्या कोणत्याही एका खेळाडूला विनंती असेल आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आपला झेलसाठी जे पारितोषिक संघ मालकांनी लावलेलं आहे कंपल्सरी असेल. एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचणं अनिवार्य असणार आहे. खेळाडूच्या हातात ते पारितोषिक दिलं जाईल. आमच्याची भेट घडवून आपलं पारितोषिक आमच्याकडून घेऊन जायचं आहे. साखर या संघाने आपण पाहतोय 4 झेल पकडले होते प्रफुल्लजी बानकर यांच्याकडून. प्रत्येक झेलसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाते. असं रोख स्वरूपात 2000 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडून घेऊन जायचं आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर विकास आता काय बघतोय पवन कोंडाजी. पवन कोंडाजी नवोदित खेळाडू आहे. या मोसमामध्ये पवन कोंडाजीला का आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वारंवार वर्णी लागते. आपण एक आयकॉन खेळाडूची लिस्ट आउट केली होते, त्यामुळे आपण पाहिलं ना तर सगळे संघ अगदी समसमान आपल्याला पाहायला मिळतात. ही देखील संकल्पना एमडी ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतोय यशस्वीरित्या पूर्ण होत असताना. यावेळेस एक चांगला फटका पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावेमध्ये नक्कीच आपण सुटकेचा श्वास चढला असेल तर एस एस ग्रुप अलिबाग संघाने. गावदेवी झिराड संघाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन केलेलं आहे. आपल्या जमा विभागामधील अतिशय एक जबरदस्त हरहुन्नरी ऑलराऊंडर खेळाडू अजय चेऊलकरला आपण बघतोय स्ट्राईकवर. आता याच वेळेला पवन कोंडाजी राईट हँड राऊंड विकेटचा मारा अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव पूर्ण केली, बघता बघता दुसरी धाव पूर्ण केली. मिसफील्ड होते, काय होणार, काय घडणार आणि एक अतिशय मोठी दुर्घटना होते. फलंदाज धावचीच्या रूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. आणि ओपनिंगची जोडी रनआउट स्वरूपात बाद केली. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अतिशय चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण कोऑर्डिनेशन नव्हतं, दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता. अगदी पाहिलं ना तर तू मै या पद्धतीनं नक्कीच आपण पाहिलं रनआउट स्वरूपात लागणार हा झटका खऱ्या अर्थानं झटकाच म्हणावा लागेल, कारण मागच्या मॅचमध्ये याच फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती. तो मात्र यावेळेस तंबूच्या आश्रयाला आलाय. न्यू बॅटर मैदानात येतोय. अक्षय पाटील, मान फ्रॉम मिळकतखार सारळ विभागातून बिलॉंग करणारा खेळाडू. मागच्या मॅचमध्ये अक्षयने देखील चांगली बॅटिंग केली होती. मात्र तिसरं षटक जे होतं त्या तिसऱ्या षटकामध्ये अक्षयला नक्कीच मोठे स्ट्रोक खेळता आले नाही. त्या
5 धावा झालेल्या आहेत. या 2 काढल्या, तिसऱ्याला आउट झालाय. धन्यवाद. इच अँड एव्हरी रन दादा इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला माहिती आहे क्रुशियल मॅच आहे, महत्त्वपूर्ण मॅच आहे. ही मॅच हारलो तर पुढील 1 वर्ष वाट बघावी लागेल या प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी, कारण ही मॅच किती महत्त्वाची आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या शर्तीचे प्रयत्न या मॅच साठी करत असताना पाहायला मिळते. अजय चौलकर हा देखील एक स्टायलिश लेफ्ट हँडर म्हणून ओळखला जातो. यावेळेस अजय चौलकरचं थोडं ताळमेळ आपण पाहिलं ना, थोडं कोऑर्डिनेशन कमी पाहायला मिळालं आणि त्याच्यामध्ये आपण पहिली विकेट जात असताना पाहतोय. अक्षय न्यू बाटर मैदानात राईट आर्म ओव्हर द विकेट. पवन कोंडाजी ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतोय. यावेळेस ओव्हरपिच चेंडू जरूर होता, मात्र व्यवस्थित टायमिंग झाला नाहीये. कुठेतरी वाटलं होतं झेल होतोय, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू आपल्याकडे एक लिस्टच आली अक्षरशः पारितोषिकांची. त्यामध्ये धावून 4 धावा काढल्या तर 3,000 रुपयांचं पारितोषिक, मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजाला 5,000 रुपयांचं पारितोषिक, सलग 5 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 20,000 रुपयांचं पारितोषिक, प्रत्येक क्लीन बोल्ड विकेट 1,000 रुपयांचं. याच दरम्यान जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार, चौकार. वर कटाक्षाने नजर ठेवून आहेत, कोणाकडे किती पैशाने कशा पद्धतीने तो वाटला जातोय. मित्रांनो, पैसे तर सगळ्यांकडेच असतात, मात्र देण्याची दानत किंवा देण्याची दानत नियत काहीच लोकांकडे असते. असे आमचे राजूभाई साळुंके यांचं देखील मनापासून मी आभार मानतोय आणि थँक्यू बोलतोय. या मॅचच्या आयोजनामध्ये अर्थात सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावर आलात आणि या व्यासपीठाची नक्कीच आपण शुभा वाढवलीत. बोलूया मैदानाकडे. विकासाचा पाहिलं ना तर वैयक्तिक दुसरं षटक मनीष म्हात्रे येतोय. मनीष म्हात्रे हाच तो गोलंदाज ज्यानं अलिबाग प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली होती. आता या मॅचमध्ये इम्पॉर्टंट मॅचमध्ये मनीष म्हात्रे कशा पद्धतीनं आपला स्पेल पूर्ण करणार, कारण मनीष म्हात्रेकडे चांगलं टॅलेंट आहे. या मोसमामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज आपल्याला नक्की पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं थोडासा पराभवाचा सामना पत्करावा लागला होता. बंधू 11 बोर्ली या संघाने, बोर्ली संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करून त्या संघावर मात केली होती, परंतु त्याची जी कसर आहे ती भरून काढण्याची क्षमता त्यांनी बाळगून आहेत. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटची कडा घेतली. अजय चौलकरच्या शरीरावर आदळतोय. 1 धाव मात्र काढतायत. स्ट्राईक रोटेट केली जाते. 1ने धावसंख्या वाढून धावसंख्या धावपळकर आपण बघतोय 14 धावा, 14 रन्स ऑन द स्कोर बुक. घरचं मैदान विकासाचा बराचसा प्रेक्षक वर्ग त्याच्या गावातून देखील हा सामना लाईव्ह बघण्यासाठी आलेला आहे. आता देखील मनीषला आपली अगदी आपल्यात असलेलं किमयानं किंवा आपल्यामधलं असलेलं टॅलेंट या मॅच मध्ये प्रस्थापित करावं लागेल. या मैदानावर आपल्याला या मॅच मध्ये सिद्ध करावं लागेल. जर सिद्ध केली तर प्रसिद्धी आपोआप मिळेल. इथे आउटसाइड एज लागले, झेल होणार का? यावेळेस मात्र मिसफील्ड झाली आहे. इथे सेफ झोन होतोय. खऱ्या अर्थानं मनीषचं कौतुक करावं लागेल, कारण मनीष मगाशी बोलला होता मागच्या मॅच मध्ये मी मार खालाय, या मॅच मध्ये मी कमबॅक करणार आणि या मॅच मध्ये मी संघाला विजयी मिळवून देण्याचा माझा परिपूर्ण प्रयत्न करणार. अजय चौलकर खूप मोठी मदार आहे. अक्षयला माहिती आहे की अजय चौलकर हा अतिशय चांगला दर्जेदार खेळाडू आहे. त्यासाठी त्याला सलामीसाठी पाठवलेलं आहे. त्याच्या भात्यामधून अजून मोठे फटके येणं बाकी आहे. 3 चेंडूंचा सामना अद्यापर्यंत त्याने केलेला आहे. 4 धावा त्याच्या नावावर आहेत. समोर फलंदाज मनीष म्हात्रे जो लोणारे संघाचा प्रमुख अस्त्र आहे, चांगला खेळाडू आहे. फुलटॉस चेंडू बॅक टू द बॉलर खेळून अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. कोणती धाव जाणार नाही याची दक्षता बाळगतोय. अतिशय चांगलं कमबॅक करता येतील. पहिल्या मॅचमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी आपल्याला मनीषच्या माध्यमातून बघायला मिळाली होती, परंतु त्याची कसर भरून काढण्याचा तो नक्कीच प्रयत्न या मॅचमध्ये करतोय आणि आपल्याला ओनरला आणि किंवा आपल्या कर्णधाराचा जो विश्वास त्याच्यावर आहे तो सार्थ करून दाखवताना दिसतोय.
यावेळेस मोठा फटका, थोडस टायमिंग केलं आणि स्वतःला जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. यावेळेस मनीषची दिशा चुकली आणि त्याची दिशा नक्कीच बिघडवली आणि या फटक्यावर नक्कीच आपण 6 धावाची मोहर लागताना पाहतोय. सारखा मोठ्या फलंदाजाला मात्र बाद होऊन माघारी परताना बघतो आपण. फलंदाज बाद. तर या चेंडूवर विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं मनीषचं कौतुक करावं लागेलच. ज्यानं एका षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र मनीषवर स्प्रिंटाने पुन्हा एकदा तोच विश्वास दाखवलाय. त्याच एंडनं मनीषला गोलंदाजी आली आणि त्याच एंडनं मनीषनं एक महत्त्वपूर्ण विकेट, कारण महत्त्वपूर्ण विकेट का म्हणतोय, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये न्यू बॅटर मैदानात लगेच जायचं आहे, अन्यथा आपण पाहतो पंत आपल्याला होती. लाजवाब फटकेबाजी त्याने बघितली होती. मी नेहमीच म्हणत असतो की मॉन्स्टर हिट अशा पद्धतीचे त्याचे फटके असतात. मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये खूप लांब लांब पल्ल्यापर्यंत मारण्याची षटकार मारण्याची कुवत त्याच्या मनगटांमध्ये आहे आणि त्याच फलंदाजीची अपेक्षा आज त्यांचे ओनर संदेश थळे बाळगून आहेत. नक्की संदेश थळे एक ओनर असे बघतो ना, चला संघ हारला तरी स्माईल आणि जिंकला तरी स्माईल. महेंद्र शेठने असे काही संघ मालक घेतलेत ना की कोणत्याही पद्धतीचा आपल्या सूडबुद्धी नसावी संघामध्ये. अगदी खेळाडू वृत्तीने आपण पाहिलं ना तर संघाचे संघ मालक आपण पाहायला मिळतो सन्मान्य संदेश थळे. इथे मात्र आबून मागची इनिंग कंप्लीट केली आहे. खऱ्या अर्थानं जिथे मागची इनिंग सोडली होती तिथूनच या इनिंगला सुरुवात केली आहे. नक्कीच आबू विकास तुला सांगतोय बऱ्याचशा स्पर्धा त्याने खेळला नव्हता. मध्ये त्याच्या मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे आणि थोडासा इंजर्ड आहे. मात्र एवढी मोठी स्पर्धा खेळायची आहे आणि स्वतःला सिद्ध करायचं असेल तर हेच ते प्लॅटफॉर्म आहे. कारण बरेच दिवस आपण पाहिलं आबूच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. मात्र या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं ना तर आबूने नक्कीच कमबॅक केलंय. कारण आबू एक मोठा खेळाडू आहे. मोठे सामने बरेचशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळल्याचा त्याच्याकडे एक वेगळा अनुभव आपण नेहमी पाहतोय. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून त्याची वारंवार निवड होते आणि जर आपली निवड होत असेल ना तर आपला खेळ देखील तितकाच चांगला असला पाहिजे. मागच्या मॅचमध्ये आबूने आतिषबाजी केली होती. 14 चेंडूंचा सामना केला होता आणि नॉट आउट 45 धावा त्याने भटकावल्या होत्या आणि याच वेळेला पंचांकडून इशारा येते इट्स अ चॅलेंज ओव्हर. 50-50 षटक या ठिकाणी मैदानात बघतोय. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा पवन कोंडाजीला पाचारण केला जाते. पवन कोंडाजी आपण बघितलं तर भरपूर पैसे पॉईंट्स खर्च करून यावेळेला सागर पाटीलने त्याला आपल्या चमूमध्ये घेतला होता. तब्बल 16,000 पॉईंट त्याच्यावर लावले होते. असा हा खेळाडू आपण बघतोय. अतिशय चांगला थळ विभागामधून प्रतिनिधित्व करतो. श्री गणेश थळ चालमाला संघाचं मधून खेळतो. बाहेर आपण बघतो ज्या वेळेला संपूर्ण थळ गावचा संघ बाहेर जातो त्यावेळेला सुद्धा त्याची वर्णी त्या संघामध्ये लागत असते. असा हा हर हुन्नरी ऑलराऊंडर खेळाडू रोह्याच्या दहावीर चषकामध्ये आपण बघितलं होतं. अतिशय अप्रतिम कामगिरी केली होती. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी ती स्पर्धा भरवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये लाजवाब फलंदाजी अंतिम सामन्यात करून त्याने आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिली असते. असा हा पवन कोंडाजी यावेळेला मैदानामध्ये येतोय गोलंदाजी करण्यासाठी. तिसरं षटक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन.
निर्णायक षटक, जे षटक आपण पाहिलं ना, चॅलेंजिंग ओव्हर या मॅच मध्ये क्रुशियल ठरले विकास होता. कारण सकाळपासून की आजचे जर पाहिणे दुपारपासून जर सामने पाहिले ना, तर चॅलेंजिंग ओव्हर मध्ये बऱ्याचशा मॅचचा रिझल्ट स्पष्ट होत असताना पाहायला मिळतोय. पवन कोंडाजीकडे म्हटलं तर पवन कोंडाजीकडे अचूक टप्पा, अचूक लाईन आणि योग्य दिशा अशा पद्धतीचे एक परफेक्ट गोलंदाज कशा पद्धतीने असावा याचं उत्तम उदाहरण पवन कोंडाजी ला या षटकामध्ये जर 2 विकेट घेतल्या तर पवन कोंडाजीला आमचे मित्र मनमीत पाटील, ॲडव्होकेट मनमीत पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. महेंद्र शेठ, आपण आता बक्षीस लावू नका, कारण आपल्या कार्यकर्त्यांकडे देखील भरपूर पैसा आपण देऊन ठेवलेला आहात. आणि तुम्हाला माहिती असेल ॲडव्होकेट मनमीत पाटील यांनी सुद्धा सेकंड इनिंगला आत्ताच सुरुवात केलेली आहे. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कधीतरी असं वाटतं जर वहिनी लाईव्ह मॅच बघत असतील तर मनमीतला उद्या शॉपिंगला घेऊन जावं लागेल. हा, आता उद्या घेऊन जावं लागेल त्यांना. चला वरूया मैदानाकडे. आता मात्र अबी अशा पद्धतीनं बऱ्याचशा टोपण नावाने ओळखला जाणारा फलंदाज, मागच्या मॅच मध्ये विस्फोटक खेळी करणारा, या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये आपण पाहिलं 9 धावा पाहिजेत. यावेळेस मात्र कमबॅक केलाय. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी पवन कोंडाजी, ब्रँडेड गोलंदाजी मैदानात पाहतोय. अक्षय म्हात्रे अबू तंबूच्या आश्रयाला परत जातोय. बेस्ट या रणनीतीमध्ये आपण पाहिलं ना तर अक्षय मात्रेवर हाऊ होताना पाहतोय. तर पवन कोंडाजी एक मोठं नाव झालं मित्रांनो. खूप वर्षाचा अनुभव का म्हणतोय, कारण खूप लहान वयामध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये यशाची उंची नक्कीच गाठली आहे. असा हा नक्कीच आपण पाहिलं. चालमाला गावातील एक हरहुन्नारे खेळाडू पवन कोंडाजी. श्री गणेश थळ चालमाला संघाचा हा खेळाडू. परंतु पवनने बघितलं आपण समोर फलंदाज कोण आहे, तर अतिशय मोठा खेळाडू आहे, अतिशय चांगला खेळाडू आहे. त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, कारण हे षटक जे होतं ते चॅलेंजिंगचं षटक होतं. 50-50चं 10 धावा जमवायचे आहेत आणि पहिल्या 2 चेंडूत फक्त 1 धाव आली. हा थोडासा अतिरिक्त प्रेशरसुद्धा फलंदाजावर होता, अबूवर होता, आणि त्याला माहिती होतं की आपल्याला धावा जमवायचे आहेत. आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. एक मोठा हादरा बसतोय तो गावदेवी झिराट संघाला. परंतु या हादऱ्यातून सावरावं लागेल आणि त्या सावरण्याची क्षमता त्यांच्या बाकीच्या फलंदाजांकडे सुद्धा आहे. कुणाल पाटील येतो या ठिकाणी फलंदाजीसाठी. अक्षय पाटीलला मात्र आपल्या चांगली खेळी करून दाखवावी लागेल आणि जी संघाची धावसंख्या आहे ती 50+ धावसंख्या करावी लागणार आहे. कारण 50+ धावसंख्या असेल तर मात्र समोरच्या संघावर आपले गोलंदाज दबाव टाकू शकतील. तर नक्कीच विकासदा, काही जे गोलंदाज असतात, मी टीम मध्ये खेळत असताना सुद्धा नोटीस केलंय, काही गोलंदाज एखादा तगडा फलंदाज जर असेल ना तर नाही माझा शोल्डर दुखतोय, माझा हातचाच प्रॉब्लेम आहे, मला कसला तरी प्रॉब्लेम आहे. मात्र इथे पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडूवर षटकार आलाय. कुणाल पाटीलच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. कमॉन टीचा मास्टर. त्या पद्धतीनं कर्णधार यावेळेस रणनीती आखणार, कारण आता पाहिलं ना तर 5 धावा ऍड होण्यासाठी 1 धाव येणं गरजेचं आहे या चेंडूवर, आणि 5 धावा मायनस होण्यासाठी हा चेंडू निर्धाव जाणं गरजेचं आहे. ते म्हणजे SS स्पोर्ट्स अलिबाग या संघाला.
एक चेंडू येणं बाकी आहे. अशा पद्धतीचे आपण खेळ बघतो की जसं काय एका चेंडूवर एक धाव जिंकण्यासाठीच पाहिजे की काय, अशा पद्धतीचंच क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलेलं आहे. कारण महत्त्वपूर्ण षटक आहे. 50-50 पवन कोंडाजी आणि शेवटच्या चेंडूवर जर विकेट मिळाली तरी सुद्धा ॲडव्होकेट मनमित पाटील यांच्याकडून 2,000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. कारण एक विकेट ऑलरेडी घेतलेली आहे आणि घेतलेले आहेत मनमित पाटील. आपण 2,000 रुपये घेऊन यायचा आहे. अतिशय चांगला चेंडू आणि आपल्या संघाला बोनसच्या 5 धावा मिळवून देणारा हा संघ बघतोय आपण या ठिकाणी. वेल डन. षटकाची समाप्ती होते आणि फलंदाजाच्या खेळीची सुद्धा समाप्ती जाते त्यांच्या माध्यमातून तब्बल 2,000. थँक्यू मनमित पाटील, धन्यवाद. कारण आपल्यासारखे दानशूर लोक या मैदानावर येतात त्यामुळे या खेळाडूंना नक्कीच चांगलं प्रोत्साहन पाहायला मिळतंय. विकास आता काय घडलं मैदानात, असं वाटलं होतं की कुणालनं जर स्ट्रोक खेळला असता तर षटकार देखील गेला असता, मात्र स्वतःवर दबाव घेतला, बॅकफूटवर खेळला आणि शॉर्ट ऑफ लेन पद्धतीने टाकलेला चेंडू आउट ऑफ कंट्रोल त्याला झाला. आउटसाइड एज लागल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं विकेट आले. याच्यापेक्षा दुःख आपल्या टीम मध्ये केलेल्या 5 धावा आपण मायनस करून बसलोय. तर बरोबर होतो सुजित. कारण एक धाव काढायची आहे परंतु एक धाव आपण काढताना मॅच संपवते की काय. एरवी त्यांनी एक धाव काढताना सहज षटकार सुद्धा ठोकला असता परंतु तो दबावाखाली खेळला. यात जर एक धाव काढली तर आपल्याला आपोआप षटकाराच्या एवढ्या एक्स्ट्रा धावा मिळतील आणि त्याचा दबाव हा सुद्धा आपण त्याच्यावर जाणवताना बघितला. बॅटची कडा घेतली आणि त्याची विकेट मात्र चांगली ज्याने सुरुवात केली होती ती समाप्त झालेली आहे. अतिशय चांगली पवन कोंडाजीची गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळालेली आहेत. या चेंडूवर जर या षटकात जरी षटकार गेलेला असला तरी -5 धावामुळे त्यांना फायदाच पडलेला आहे आणि धावसंख्या आपण बघतोय -5 झाल्यानंतर 31 धावा धावफलकावर लागत आहेत. प्लॅनिंग खूप गरजेचं असतं टेनिस क्रिकेटमध्ये मित्रांनो. क्रिकेट हा मित्रांनो प्लॅनिंगचाच खेळ आहे. कारण आपण पाहिलं ना थोडं प्लॅनिंग आपण केलं असतं तर या षटकामध्ये धावा जर 10 आल्या असतं तर 5 धावा प्लस झाल्या असत्या. त्याहीपेक्षा कदाचित कुणाला मोठा स्ट्रोक लागावला असता तर आणखीन धावा त्याच्यामध्ये ॲड झाल्या असत्या. तिसरं षटक आपण पाहतोय कंप्लीट झालंय. जे 50-50 ओव्हर होतं ते नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने गेलंय. या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्यात आणि 9 धावा -5 धावा अशा पद्धतीने 4 धावांचं षटक आपण येताना पाहत असतोय. टाम ओव्हर द विकेट. गोलंदाज येतोय मिराज घरत, मॅन फ्रॉम राजनपाडा. इथे मात्र मिराज घरतने आल्या आपण पाहतो ना एक भन्नाट चेंडू टाकलाय. ज्या चेंडूला खेळण्याचं कोणतंही उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. अक्षय पाटील आणि सागर पाटील ही जोडी मैदान आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला सागर पाटील, सागर मात्रे. इथे मात्र चेंज ऑफ पेस पद्धतीने आलेला चेंडू फलंदाजाला पूर्णतः बीट करतोय. अगदी मिराज घरत येतोय उंच पुरा गोलंदाज अगदी फसवा चेंडू टाकतोय. फलंदाजाला खरोखर अक्षरशः गंडवतोय, चकवतोय, फसवतोय आणि हा चेंडू पाहिला ना तर निर्धाव स्वरूपाचा मैदानात ट्रॅव्हल होतोय. या चेंडूवर कोणती धाव येत नाही. अंतिम 2 षटकं आहेत. या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील त्या गावदेवी झिराड या संघाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू. यावेळेस थोडंसं टायमिंग घेतलं. इथे मात्र कर्णधाराकडून नक्कीच चूक झाली आहे आणि या चुकीचं रूपांतर एक्स्ट्रा 1 धावेमध्ये नक्कीच होत असताना पाहतोय. अवांतर स्वरूपात येणाऱ्या धावा नक्कीच पिंट्याला वाचवाव्या लागतील. ईच अँड एव्हरी रन हॅज बीन क्रिकेट एनी अदर क्रिकेट हॅज बीन इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं मित्रांनो. तुम्हाला एक धाव वाचवणं गरजेचं आहे. प्रत्येक धाव वाचवणं गरजेचं आहे कारण आपल्याला ही मॅच जिंकायचीच आहे. अशा पद्धतीचा खेळ आपल्याला करायचा आहे. वातावरण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं वातावरण थोडंसं आपण पाहिलं ना गोलंदाजी करणारा संघाला ॲडव्हान्टेज आता होत असताना पाहतोय. कारण हवेमध्ये मॉइश्चर आल्यानंतर बॉल व्यवस्थितरित्या बॅटवर येत नाही आहे. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये जरा उलट आहे. कारण लेदर क्रिकेटमध्ये बॉल जर भिजला तर व्यवस्थित बॅटवर येतो आणि टेनिस क्रिकेटमध्ये बॉल जर भिजला तर व्यवस्थित बॅटवर येत नाही, बॉल स्किट होतो. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू जरूर आहे. पंचांच्या इशाऱ्याचे आम्ही वाट बघतो आणि पंचांनी आमच्यापर्यंत इशारा जरूर केला आहे. हा चेंडू ॲज पर लॉ नंबर 22 क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार स्वैर चेंडूची घोषणा पंचांनी केली आहे. 3.3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. गावदेवी जिराड संघाची धावसंख्या आहे 35. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत पण 9 चेंडूमध्ये कमीत कमी 15+ धावा येणं गरजेचं आहे जेणेकरून 50शी पार धावसंख्या जाईल.
मिराज घरत एक उत्कृष्ट ऑलराऊंडर दर्जाचा हा खेळाडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. क्या बात आहे, बहुत बढ़िया फील्डिंग वहां पे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघतो आपण त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. परंतु चेंडूची फेक आहे ती थोडीशी वाईड होते, थोडीशी बाजूला जाते, त्याच्यामुळे फलंदाज एक धाव ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स, थोडासा फायदा उचलला थोड्याशा ओव्हरथ्रोचा आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 37 धावांवर 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 37 रन ऑन ऑफ बोर्ड, जिथे चौथं षटक प्रगतीपथावर आहे. मिराज भरतचं कौतुक करावं लागेल, कारण मिराज भरतच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू वाईड आणि पाचव्या चेंडूवर 2 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा फसवी गोलंदाजी अगदी मिराज गरज करतोय. वेगवान टाकण्याचे ऍक्शन करतोय आणि फलंदाजाला पूर्णतः बीट करतोय. स्लोवर पद्धतीचे चेंडू या मॉइश्चराइज विकेटमध्ये थोडेसे किफायती साबित होतात, कारण या चेंडूवर जर विचार केला ना तर कोणत्याही पद्धतीचं हरकत होत नाही आहे आणि चेंडू अगदी आपण पाहिलं ना सहजरित्या विकेट किपरच्या हातात विसावतोय. पुन्हा एकदा 16 पद्धतीचे चेंडू, यावेळेस जरूर लवकर पिक केलाय, व्यवस्थितरित्या चेंडू टायमिंग जरूर झालेलं नाहीये, मात्र या चेंडूवर 1 आणि 1च धाव मिळते. षटक समाप्त झालंय, जे तिसरं चौथं षटक समाप्त झाल्यानंतर आपण बघतोय धाव फलकावर धावा लागल्यात 38 रन. 4 विकेटच्या मोबदल्यात 38 रन धाव फलकावर लागल्यात. अंतिम षटकामध्ये किती धावांपर्यंत नक्कीच विकास हा धाव फलक जाऊन पोहोचेल. चौथं षटक मिराजने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे, अतिशय सुरेख. त्यामध्ये एकही चौकाराची नोंद करण्यात आलेली नाही आहे. 6 चेंडू टाकले त्याने आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. अतिशय चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक जे स्लॉग ओव्हरमध्ये गणलं जातं चौथं षटक, त्यामध्ये त्याने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. शेवटचं षटक अर्थात 5वं कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय तर प्रणव सुरेकरच्या हातामध्ये. ओम साई नवगाव संघाचा कर्णधार ची जे पद आहे ते भूषवत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू आहे. दोन्ही बाजूला चेंडू ऑफ ब्रेक लेग ब्रेक करण्याची हातोटी त्याच्या हातामध्ये आहे. मनगटामध्ये अचानक एखादा चेंडू वेगात टाकण्याची सुद्धा क्षमता त्याच्यामध्ये आहे. अतिशय चांगला हा उच्च कोटीचा खेळाडू आहे, परंतु त्याची मर्यादा त्याला अजून सिद्ध करावी लागणार आहे, कारण त्याला त्याची गोलंदाजी जी आहे ती मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आता त्याला करून दाखवावी लागणार आहे. आणि त्याची दखल घेतली या संघाने आणि त्याला प्रमुख गोलंदाज जे शेवटचं जे महत्त्वपूर्ण षटक आहे ते हाताळण्याची संधी दिलेली आहे. प्रणव सुरेकर यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय, प्रणवकडे आपण पाहतोय टॅलेंट आहे, मात्र दबाव, दडपण आणि प्रेशर, कारण क्रुशियल मॅच आहे, डू ऑर डाय मॅच आहे. जिंकलात तर पुढील फेरीसाठी पार्टिसिपेट करणार, पराभूत झालात तर पुढील 1 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल ह्याच आमदार चषकाची. इथे ओव्हरपिच चेंडू नाही सोडणार सागर, चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड ऑनच्या डोक्यावरून. येणारा सागरच्या बॅटमधून पहिला षटक. अप्रतिम स्ट्रोक नक्कीच आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाला. सागर म्हात्रे एक विस्फोटक फलंदाज आहे, आपल्याला माहित आहे सागरकडे चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक आहेत, मात्र गोलंदाज प्रणव सुरेकर देखील कमबॅक कशा पद्धतीने करायचं याची पूर्णतः जाणीव ठेवून आहे. इथे मात्र अप्रतिम स्ट्रोक, शॉट ऑफ लेंथ पद्धतीने जरूर चेंडू टाकलाय. मी गोलंदाजाचं कौतुक नक्कीच करेन, कारण गोलंदाजाने जाणीवपूर्वक हा चेंडू टाकला, कारण त्याने एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आहे ना तो 30 सर्कलच्या बाहेर अगोदरच ठेवला होता. आपण पाहिलं ना, मी मगाशीच म्हटलं क्रिकेटमध्ये रणनीती प्लॅनिंग हे खूप गरजेचं आहे आणि आपण अशा पद्धतीने गोलंदाजी करायची ना जिथे आपण क्षेत्ररक्षक लावलाय. इटाम ओ दी विकेट. इथे मात्र स्वतःला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, अक्षय पाटील मैदानाच्या बाहेर. सागर मात्रे पहिल्या चेंडूवर वाईट बॉल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोकला. नंतरच्या चेंडूवर आपण बघितलं अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून सागर मात्रेची खेळी 1 धाव काढली आणि नंतरच्या चेंडूवर मात्र
फलंदाज अक्षय पाटील बांधून तंबूत परततोय. नवीन फलंदाज आहे तो दर्शन कडवे. धावसंख्या बघतोय धावफलकावर 46 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. प्रणव सुरेकर आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर अतिशय चांगली सुरुवात करून दिली होती या षटकामध्ये, परंतु नॉनस्ट्राईक एंडला सागर मात्रे तयार. दर्शन कडवेला सुद्धा बॅटची एज घेतली होती. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मधून हातातून चेंडू निसटला आणि काय झालं तर स्ट्राईक रोटेट झाली आणि पुन्हा सागर मात्रे स्ट्राईकवर आलेला आहे. 1 धाव मात्र मिळालेली आहे, परंतु किती नुकसान होईल ही झेल सोडण्याचं हे येणारे 2 चेंडू ठरवतील. 47 धावा धावफलकावर. नुकसान तर नक्कीच झालं. विकास सुद्धा 1 धाव तर धावफलकावर ऍड झाली. त्याहीपेक्षा नवीन फलंदाज स्ट्राईकवर आला असता ही देखील बाब विसरता कामा नये. एज सुटल्यानंतर यावेळेस काय बघतोय मैदानात आपण पाहतोय प्रणव सुरेकर देखील चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय. जरूर यावेळेस रिव्ह्यू जरूर घेण्यात आलाय. नक्कीच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल, वाईट साठी हा रिव्ह्यू. आपण बघतोय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या डोक्यांमधून एक निघालेली ही संकल्पना, वीर आमदार दमदार प्रीमियर लीग. पर्व पहिले अतिशय झोकामध्ये पार पडलं. लगेच दुसऱ्या वर्षीच्या प्लॅनिंग केलं. दुसऱ्या वर्षी 4 व्हीलर ठेवण्यात येणार होती अशी त्यांनी अगोदरच घोषणा केली होती. त्या पद्धतीने ओनरला 4 व्हीलर या ठिकाणी अतिशय जबरदस्त रुबाबदार अशी थार गाडी या ठिकाणी केलेली आहे. अजून कित्येक पर्व येणार असे आहेत या स्पर्धेची. भरपूर पर्व येणार आहेत आणि प्रत्येक पर्वाला वेगवेगळ्या पद्धतीची पारितोषिकांची लयलूट सुद्धा बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांना सुद्धा बघायला मिळणार आहे. खेळाडूंना ते अनुभवाला मिळेल. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक वर्षी स्पर्धेचं आयोजन MD ग्रुपच्या माध्यमातून होणार, यात माझ्या मनात तर कोणतीही शंका नाही आहे. विकास दा, आपण जी पारितोषिक बघतोय ना, तर आम्ही डिक्लेरेशन अगोदर केलं होतं की आपण एखादी अर्टिगा वगैरे ठेवूया. तर आमदार साहेबांनी सांगितलं नाही थार ठेवायची. तर ती थार सुद्धा आम्ही एक बेस्ट मॉडेल बघितलं. नाही थार ठेवायची, ती सुद्धा टॉप मॉडेलची थार ठेवायची. आणि या बाईक ज्या बघतोय बुलेट मधलं फेअर डिलिव्हरी आहे. बुलेट मधलं देखील टॉप मॉडेल त्यांनी ठेवलंय आणि या FZ कंपनीच्या देखील टॉप मॉडेल आपण या पारितोषिकामध्ये समाविष्ट केल्यात. इथे मात्र ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न, फटका जरूर अंगलटी आलाय. आपण या चेंडूवर पाहिलं तर 1 धाव जरूर आले, दुसऱ्या घेण्याचा जरूर प्रयत्न असेल. मात्र या चेंडूवर आपण पाहिलं तर फलंदाज तंबूच्या आश्रयाला शेवटच्या चेंडूवर 1 धाव जरूर आली आहे. या एकेरी धावेने विचार केला धावफलकावर धावा लागल्यात 48 आणि विजयासाठी 49 धावांची गरज, ती अर्थात SS स्पोर्ट्स अलिबाग या संघाला. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर सुद्धा पहिल्या फेरीचा आपण खेळ या ठिकाणी बघितलाय. पहिलं सत्र समाप्त होते. अतिशय चांगली खेळ बघायला दोन्ही संघांकडून मिळालेला आपल्याला बघायला मिळाला. चला लवकरच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे फलंदाज सुद्धा तयार ठेवायचे आहेत. आपण पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं 48 धावा तब्बल
जमवलेले आहेत आणि 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते प्रतिस्पर्धी गावदी जिराड संघासमोर. कशा पद्धतीने हे लक्ष्य पार केलं जाईल किंवा कशा पद्धतीने हे धावांचं जे लक्ष्य आहे Tennis ते राखलं जाईल Cricket.in, गावदी India's जिराड first संघाकडून tennis किंवा ball SS संघ cricket कशा पद्धतीने website. पार पडेल हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतोय आशुतोष पाटील आणि सौरभ भुरे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत धन्यवाद भूलो। विकास दादा सागरकर, धन्यवाद सुजीत जी पाटील. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना तत्पूर्वी बिल्कुल आपण मत भूलो। तलवार क्रिकेट मैदानावरती आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 श्री महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आपण पाहतो. सुंदर असं क्रिकेटची ही स्पर्धा, सुंदर असं क्रिकेटचं आयोजन, सुंदर सुंदर अशी पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. टॉप मॉडेलची खऱ्या अर्थानं विजेत्या संघ मालकास महिंद्रा थार येथे मिळणार आहे. टॉप मॉडेलची बुलेट बाईक मिळणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी सुद्धा FZS. धन्यवाद. हॅलो, तर एक पारितोषिक आले सन्मान्य राजूभाई साळुंके यांच्या माध्यमातून. जर फिल्डिंग करणाऱ्या संघाने प्रतिस्पर्धी संघाचा ऑल आउट केला तर तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी लावलेलं आहे. आणि फलंदाजी करणाऱ्या टीमनं या धावा 5 ओव्हरमध्ये चेस केल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. जरा जोरदार टाळ्या होऊन जातात राजूभाई साळुंके यांच्यासाठी. चला वळूया आपण मैदानावरती. पुनश्च एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं मी सौरभ बुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. जिंकण्यासाठी 5 षटकांच्या खेळामध्ये 49 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दर्शन कडवे. सारळ गावाला बिलॉंग करणारा BCC सारळ या संघाकडून खेळताना आपण दर्शनला बऱ्याच वेळा पाहिलंय. पॉवर प्ले मध्ये सुद्धा त्याने कित्येक वेळेला चांगली गोलंदाजी केली आहे. तर समोर फलंदाज आहे पिंट्याला पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजी करतोय गोलंदाज दर्शन कडवे. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बीट केलंय. आशुतोष सागरची आपण मैदानावरती अनेक मैदानांवरती जिगरबाज खेळी पाहिल्यात. 49 धावा आता मात्र या फ्लड लाईट्स मध्ये या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये बनवायच्या आहेत. यावेळच्या चेंडूवरती ऑफ स्टंपला थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत. मात्र चेंडू मिडल वरती पडलाय. मिडल वरून पडल्यानंतर मात्र लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येचा इथे मात्र श्री गणेशा होईल. आशुतोष, फलंदाज आणि गोलंदाजामधलं हे युद्ध खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 49 धावा इथे मात्र डिफेंड करायच्या आहेत. नक्कीच सौरभ, आपण पाहिलं ना तर नक्कीच इथे गोलंदाजी एक चांगल्या टप्प्यावरती करावी लागेल. ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर 5 षटकांमध्ये 49 धावा या खऱ्या अर्थाने या मैदानावरती काहीशा कठीण नाही आहेत. परंतु त्या पद्धतीने जर गोलंदाजी हाताळली तर त्या कठीण सुद्धा होऊ शकतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दर्शन कडवेने नक्कीच या षटकामध्ये एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राजेश मोहिते स्ट्राइक एंड वरती आलाय. बघूया राजेश मोहितेच्या बॅट मधून येते मात्र आक्रमक फलंदाज म्हणून राजेश मोहितेकडे आपण पाहतोय. तत्पुरी या चेंडूवरती येते मात्र हुक केलंय, पाठवून दिलंय. लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून जाईल चेंडू फरार. 4 धाव्यांसाठी येतोय दमदार आमदार चौकार. मिळतोय तो अर्थात राजेश मोहितेच्या बॅट मधून. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 49 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात SS ग्रुप अलिबाग संघ, जिथे नक्कीच दर्शन कडवेवरती आता मात्र हल्लाबोल केला जातोय राजेशच्या बॅट मधून. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतो राईट मोर टू विकेट. खोलवर टाकलेला चेंडू आपण पाहतोय
जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. बघा गुलाबी थंडी आहे आणि या गुलाबी थंडीचा जर आस्वाद घेतायत ते अर्थात रसिक मायप्रेक्षक. कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर 49 धावांचा पाठलाग करतोय एस एस ग्रुप अलिबाग संघ. तत्पूर्वी हा चेंडू पाहूया. फलंदाज सागरने लगावलेला फटका चेंडूवरती हवाई सबर घडवली आहे. चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर येतोय. दमदार आमदार षटकार. तत्पूर्वी येथे मात्र राजेश मोहिते यांच्यासाठी पारितोषिक आलंय. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार जर मारले तर राजू शेठ साळुंके यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. बक्षिसांची खैरात, बक्षिसांची येथे परंतु मात्र इथे काय घडलं मैदानात बघा. गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. दुष्काळात 13वा महिना आपण पाहतोय. मैदानामध्ये अक्षरशः आपण जर विचार केला तर आधीच कमी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आणि त्यात मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिले समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात बिनबाद 17 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजच्या मोर्चावरती अक्षय म्हात्रे आपण पाहतोय उर्फ अबू आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळतोय. जिथे नक्कीच आतापर्यंत सागर पाटील अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. सन्माननीय राजू शेठ साळुंके यांच्याकडून राजेश मोहिते, प्रेमाने खऱ्या अर्थानं त्याला दाऊद म्हटलं जातं, त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. बक्षिसांची खैरात या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी येथे गोलंदाज अक्षय म्हात्रे अबू गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या मॅच मध्ये अबूने चांगली गोलंदाजी केली होती. विकेट टेकर म्हणून त्यांची गोलंदाजी झाली होती. बघूया चेंडूवरती राजेश मोहितेने खेळलेला फटका पाहूया. चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलागावरती होते. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. येथे मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. तत्पूर्वी येथे मात्र एक धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली 18 वरती. 18 रन्स 18 धावा. कारण आपण जर पाहिलं 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेळचा अभाव थोडासा पाहायला मिळाला. कारण मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना येथे प्रत्येक क्षण प्रत्येक मैदानावरती झालेली क्रिया ही आपल्या संघासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तत्पूर्वी हा चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मला. अबूचे नक्कीच इथे कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर अक्षय म्हात्रे खऱ्या अर्थाने नाव आपण पाहिलं ना तर सुरुवाती काळामध्ये तो फलंदाज पाहायला मिळाला. तदनंतर त्याने एक चांगली गोलंदाजी सुद्धा करायला सुरुवात केली आणि आज आपण पाहिलं तर पूर्ण मोठमोठ्या स्पर्धा तो आयकॉन पद्धतीने खेळ करत असतो. हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर नक्कीच खूप टप्प्याचा पाहायला मिळत होता. परंतु इथे चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये. जिथे एक धाव मात्र नक्कीच सहजरित्या पूर्ण केली जाते. अक्षय म्हात्रे बद्दल आपण जर स्वरूप पाहिलं ना तर सुरुवातीला आपण पाहिलं तर त्याने NSC खानावच्या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले. तदनंतर तो खेळाडू अलिबाग तालुक्यामध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याच्यानंतर आपण जर त्याचा खेळ आपण पाहिला तर संपूर्ण अर्थात महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. या दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज राजेश मोहिते बॅक टू दी पवेलियन. झेल पकडला गेलाय. फलंदाज राजेश मोहिते वैयक्तिक 6 धावा काढून येते मात्र बाद होतोय.
टार्गेट 49 धावांचं आहे. दुसरं षटक येथे मार्गस्थ आहे. अबून येथे मात्र 4 चेंडूंचा येथे खेळ केलाय. गोलंदाजी करत असताना येथे मात्र 4 चेंडूंमध्ये त्याने मात्र कमालीची गोलंदाजी केली. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये चारू दत्त येतोय. चारू दत्त म्हटलं की नक्कीच बागदंडा गावाला तो बिलॉंग करत असतो. अर्थात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चारू दत्तकडे सुद्धा मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. डावखोरा फलंदाज म्हटलं की नक्कीच एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून आपण पाहत असतो. परंतु आता मात्र या षटकामध्ये बघूया काय करतोय फलंदाज चारू दत्त. अक्षय मात्रेचे इथे कौतुक करावं लागेल, कारण का आतापर्यंत अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. याच दरम्यान आपण पाहतोय चारू दत्तच्या बॅट मधून आणखीन एक आल्या येतोय दमदार आमदार चौकार. काय फटका सजवलाय मैदानामध्ये. अक्षरशः आपण पाहिलं तर आता मात्र अक्षय मात्रेवरती हल्लाबोल केला जातोय. सुरुवातीचे 4 चेंडू आपण पाहिलं तर केवळ 2 धावा खर्च केल्या, तदनंतर विकेट मिळवली. परंतु आल्या चारू दत्तच्या बॅट मधून मात्र 2 मोठे फटके येतात. एक चौकार आला, तदनंतर आपण पाहतोय षटकार सुद्धा आला आणि इथे मात्र 2 षटकाची सांगता झाली. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात. एक गडी बाद 29 धावा. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजच्या मोर्चावरती परेश गावंड आपण पाहतोय. परेश गावंडकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच इथे 30रं षटक आहे. पंचांचा इशारा येतोय की अर्थात 50-50 षटक, अर्थात चॅलेंज षटक आपण पाहतोय. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या संघाला 10 धावा किंबहुना 10 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 9 धावा किंवा त्याच्यापेक्षा कमी धावा द्यायला लागतील, कारण का 5 धावांचा इथे बोनस मिळणार आहे. परेश गावंड बघूया कशा पद्धतीने ते चेंडू हाताळतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर सागर पाटील ऍज अ कर्णधार म्हणून नक्कीच तो या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सागरच्या बॅटमधून मोठा फटका. क्षेत्ररक्षकाकडनं मोठी चूक पाहायला मिळाली. अजय चौलकर अशा पद्धतीची कधी चूक करत नाहीये मित्रांनो, परंतु आता मात्र त्याच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आपण बऱ्याचदा पाहिले, परंतु कॅच इथे ड्रॉप पाहायला मिळाली, ती देखील कोणाच्या माध्यमातून, अजय चौलकरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 धाव आली या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 30 पर्यंत. 30रं षटक प्रगतीपथावर आहे आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच एक ट्विस्ट आहे, कारण का पूर्णपणे आपण जर संकल्पना पाहिली या स्पर्धेची तर अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात, कारण का हाच प्लॅटफॉर्म आहे. जर ग्रामीण क्रिकेट खेळाडू कशा पद्धतीने पुढे जाईल याच्याकडे लक्ष दिलं जातंय, ते अर्थात सन्माननीय महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून. हा चेंडू बराचसा बाहेर वळतोय, पण नासिर शेख कळवतात की हा चेंडू वाईड आहे, स्वेर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती आता मात्र येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेची गरज असेल, ती अर्थात एसएस ग्रुप अलिबाग संघाला. चारू दत्तकडे आपण पाहतोय मैदानावरती खूप सारे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येऊ शकतात. यावेळेला खेळला फटका लॉफ्टेड फटका आहे. स्क्रीनच्या दिशेने जाईल चेंडू. 1 बाउंड सीमारेषा बाहेर येतोय. दमदार आमदार पाहतोय कालच्या दिवसाची सेमीफायनल, परवाच्या दिवसाची. यावेळच्या चेंडूवरती कनेक्शन चेंडूचं आणि बॅटचं इथे मात्र प्रॉपर झालंय. चेंडू इथे मात्र जाईल लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर.
मध्ये आपण पाहिलं तर चारू दत्त आला आणि त्यांनी सुरुवात केली. खऱ्या अर्थाने मागील षटकामध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून चौकार आला, षटकार आला. या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय चौकार आला, षटकार आलाय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, परंतु याही चेंडूवरती आपण पाहतोय झेल ड्रॉप होते. मैदानामध्ये अक्षरशः आपण पाहिलं ना तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, ते अर्थात गावदेवी झिराड संघाच्या बाजूने. एक धाव तर जरूर पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती लागतायत. 42 धावा धावफलकावरती आल्यात. मगाशी मी म्हणत होतो की भारतीय संघ सेमीफायनल जिंकला म्हणून पाकिस्तानचे 128 कोटी रुपये पाण्यामध्ये गेलेत. असं पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये घडताना आपण पाहिलं आतापर्यंतच्या मी पाहिलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये. कारण भारत जिंकल्यानंतर अनेक खऱ्या अर्थानं देशांचा फायदा होत असतो. 2007चा विश्वचषक सुद्धा असंच झालं. भारतीय ग्रुप स्टेजमध्येच साखळी फेरीमध्येच खऱ्या अर्थानं आऊट झाला आणि त्यानंतर सुद्धा त्या वर्ल्ड कपवरती सुद्धा खूप आर्थिक उलाढाल येथे मात्र मंदावली गेलेली होती. यावेळचा चेंडू आपण पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचते 43 धावा, 43 रन्स. 43 धावा. विजयासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. एक धाव जरी काढली तरी बोनस 5 धावा इथे मिळू शकतात. येथे सामना जिंकू शकतात SS. यावेळच्या चेंडूवरती फटका चांगला सजवलाय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल आणि या सिंगल धावेने धावसंख्या पोहोचली आहे 44 धावांवरती आणि ओव्हर झाल्यामुळे आपण पाहतोय 5 धावांचा इथे बोनस मिळेल. 49 धावा पूर्ण होतील आणि हा सामना येथे जिंकलाय SS ग्रुप अलिबाग या संघाने. विजय संघाचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय. इथे मात्र सामन्यामध्ये अगदी आरामात विजय मिळवला. चारू दत्त मात्रे ठरतोय. 5 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या. नाबाद अशी त्याने खेळी सजवली.